ताई, प्रभाग क्रमांक 108 मधून खवगवीत लीड तुम्ही मिळवलेली आहे, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 108 मधून मला जे यश मिळालंय, आमच्यासाठी जे मतदान केलंय त्याबद्दल सर्वप्रथम तर मी जनता जनार्दनाचे मनपूर्वक आभार मानते. आणि ज्याप्रमाणे मिहीरबाईंच्या कामाची गती आपण सगळ्यांनीच बघितली आहे, अगदी त्याचप्रमाणे मुलुंड साहीच्या साही विभागात अगदी प्रगतिशील मार्गावर नेऊन अगदी मिहीरबाईंच्या स्वप्नातलं मुलुंड घडवण्यासाठी आम्ही सगळे साहीच्या साही नगरसेवक कटिबद्ध आहोत. मतदार राजाला काय सांगाल? मतदार राजाने विकासाच्या कामांना जो कौल देऊन आम्हाला जो आशीर्वाद दिलाय, जो मतदार रूपी आशीर्वाद देऊन आम्हाला प्रचंड लीडने पुन्हा निवडून आणलाय आणि मुलुंडचा गड नगरसेवकांनी साहीच्या साही निवडून येऊन कायम राखलाय, त्याबद्दल मतदार राजांचं मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मला दिसतंय इकडे हे सगळं जनताचे प्रेम आणि आशीर्वाद आहे. आणि आता 6 वर्षापासून जे आपला इथे काम झालं आहे मिरजीकडून, आणि आधी भारतीय जनता पार्टीच्या देशभरात राष्ट्रभरात फडणवीसजी आणि आता हे फडणवीसजी आणि मुलुंडमध्ये मिरजी हे जे जेवढे काम झालं आहे ते तुम्हाला दिसून येतं. आणि जनताचं प्रेम आणि आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे आज आम्हाला हे दिवस दिसतात. मतदार राजाला काय सांगाल? आय थिंक जसं त्यांनी आम्हाला आमच्यावर प्रेम आणि विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी तेवढं पूर्ण सहकार दिला आहे, 100% दिला आहे. आता आम्ही पुढचे 5 वर्ष आम्ही पण तेवढंच जोराने काम करू आणि तेवढंच आम्ही पण त्यांना मदत करू. आता नाही, पक्षाचं जे पाठबळ मला मिळालं आणि खास करून आमदार मिहीरभाई कोटेचा हे माझ्या मागे अतिशय खंबीरपणे उभे राहिले आणि 106 मधल्या मतदारांनी सुद्धा पुन्हा एकदा 5व्यांदा मला सेवेची संधी दिली आणि त्याच्यामुळेच माझा हा विजय झालेला आहे. त्याचबरोबर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली आणि एक अशक्यप्राय वाटणारा असा विजय खेचून आणला. असं आहे की मुलुंडकरांनी कायम भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर विश्वास दाखवलेला आहे, भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवलेला आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये या विश्वासाला तडा देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून झालेलं नाही आणि पुन्हा आज एकदा मुलुंडनी हा विश्वास सिद्ध करून दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय आहे हा. विजय प्रामाणिक मुलुंडकरांचा विजय आहे हा. विजय मुंबईकरांचा विजय आहे आणि भारतीय जनता पार्टीची 24 तास 7 दिवस निरंतर सेवाचा हा विजय आहे. सर, विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील तुम्ही हॅट्रिक गाठलेली आहे, काय सांगाल? हे बघा, मुलुंडमध्ये 6 पैकी 6 भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांनी विजयी केलेला आहे आणि मुलुंडची जनतेने फेक नरेटिव्हला नाकारला आहे आणि आमचे सर्वांचे केलेले विकास कार्याचा जो थेट नरेटिव्ह आहे, मुलुंडची जनतेने थेट नरेटिव्हला आशीर्वाद दिलेला आहे आणि फेक नरेटिव्हला उचलून फेकून दिलेलं आहे. नाही, हे बघा, मुलुंडच्या 106 क्रमांक वॉर्डमध्ये कसाकसीचं चालू होतं. त्यांनी फेक रील्स बनवली, मुल्ले आणले, टोपी घालून बनियान लुंगी याच्यात फिरवले आणि एक फेक व्हिडिओ काढला की हे सर्व धारावीकर त्यांचा घर बघायला आलेत, मुलुंडमध्ये पेट्रोल पंप कधी होणार नाहीये. या सर्व फेक नरेटिव्हला आमचा विकास कार्याचा थेट नरेटिव्हनी पछाडलंय. 100% निवडणुका चालू झाली त्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की मुंबईमध्ये यंदा महायुतीचाच महापौर बसणार आणि ते आता खरं होताना दिसतंय. जनतेला हेच सांगितलंय, भरभरून जे आशीर्वाद तुम्ही आम्हाला सर्वांना दिलेले आहेत, आमची जबाबदारी वाढलेली आहे. मुंबई सोबत मुलुंडचा पण विकास आता ट्रिपल गतीने होणार आहे.